नमस्कार. मी माझे चॅनल माझा खरा उद्देश हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे 3 चॅनल आहेत. तसेच माझे दुसरे एक इंस्टाग्रामचे चॅनल आहे, फेसबुकचे चॅनल आहे. या सर्वाद्वारे मी समाजाची जागृती करण्याचा प्रयत्न करतो. समाजाला योग्य मार्गदर्शन, चांगली दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांसाठी हे माझं चॅनल आहे. विद्यार्थ्यांना मी प्रेरणा देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी कार्य करतो. माझ्या कवितामधून, माझ्या गाण्यामधून, माझ्या वेगळ्या बाबीमधून, सुविचारामधून, उखाण्यामधून, या चारोळीमधून मी समाजाला मार्गदर्शन करत असतो, प्रेरणा देत असतो. माझा प्रत्येक व्हिडिओ हा दुसऱ्यांसाठी प्रेरणादायकच असतो. कविता असो, गाणं असो, या मोठा व्हिडिओ असो, माझे सर्व व्हिडिओ प्रेरणादायक आहेत, उत्साहवर्धक आहेत, विद्यार्थ्यांसाठी चांगले आहेत, विद्यार्थ्यांचे जीवन सुंदर करणारे आहेत, त्यांना चांगला मार्ग दाखवणारे आहेत, त्यांची प्रगती करणार आहेत, विकास करणारे आहेत. माझे पाड्याच्या आधारावर व्हिडिओ आहेत, तसेच शब्दावर व्हिडिओ आहेत, तसेच क्रियापदावर आहेत, तसेच ABCD 1 2 अ आई याच्यावर सुद्धा व्हिडिओ आहेत. वेगळ्या बाबीवर माझे व्हिडिओ आहेत. या व्हिडिओद्वारे मला माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मला ज्ञान द्यायचं आहे, ज्ञान वाटप करायचं आहे. म्हणून माझ्या व्हिडिओद्वारे योग्य ते मार्गदर्शन मी करत आहे, करणार आहे. माझे सर्व जे व्हिडिओ आहेत ते चांगले आहेत. सर्व व्हिडिओ माझे पाहण्यासारखे आहेत. आता त्याच्यात मनोरंजनाचा भाग म्हणजे काय, लोकांचं मनोरंजनसुद्धा होतं. मी ज्ञान देण्याबरोबरच लोकांचं मनोरंजनसुद्धा करतो. माझा व्हिडिओ बघितल्यावर लोकांना प्रसन्नता वाटते, त्यांचं मन चांगलं होते, त्यांचं मन फ्रेश होते. म्हणून माझे व्हिडिओ सर्व काही चांगले आहेत, उत्साहवर्धक आहेत, प्रेरणादायक आहेत. तसेच मी गाणे स्वतः लिहितो. मी गाणे स्वतः लिहित असतो. गाणे असो, कविता असो, मी स्वतः करत असतो. उखाणे मी स्वतः लिहित असतो. शेरशायरी मी स्वतः लिहित असतो. चारोळ्या मी स्वतः लिहित असतो. उखाणे मी स्वतः लिहित असतो. सुविचार मी स्वतः लिहित असतो. गझल मी स्वतः लिहित असतो. मग जे काही मी व्हिडिओमध्ये टाकतो ते स्वतः लिहित असतो. स्वतः गाणे लिहिणे, स्वतः ते म्हणणे आणि स्वतः त्याला संगीत देणे हे कार्य मीच करतो. सर्व प्रकारचे कार्य मीच करत असतो. कोणावर मी अवलंबून राहत नाही, कोणावर आधारित राहत नाही. म्हणून रायटरही मीच आहे, गायकही मीच आहे आणि संगीतकारही मीच आहे. गाणंही मीच म्हणतो, गाणंही मीच लिहितो आणि त्याला संगीतसुद्धा मीच देतो. म्हणून सर्व प्रकारचं असं माझं कार्य आहे. या यूट्यूबमधून मला लोकांना चांगला संदेश द्यायचा आहे, लोकांना चांगली प्रेरणा द्यायची आहे, दुसऱ्यांचं मार्गदर्शन करायचं आहे, समाजाला सुधारायचं आहे, जगाला, या सर्वांना सुधारायचं आहे. जगाला, या समाजाला, या देशाला चांगला संदेश द्यायचा आहे, चांगली प्रेरणा द्यायची आहे. माझ्याकडून जेवढं होईल, माझी जेवढी ऐपत आहे, माझ्याकडे जेवढे ज्ञान आहे, ईश्वराकडून, परमेश्वराकडून मिळालेलं माझ्याकडून जेवढं ज्ञान आहे तेवढं मी दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्याकडून दुसऱ्यांना जेवढं ज्ञान मिळेल त्यात मला समाधान आहे की माझ्यामुळे दुसऱ्यांना ज्ञान मिळत आहे, दुसऱ्यांचं मनोरंजन होत आहे, दुसऱ्यांना चांगलं वाटत आहे, दुसऱ्याचं चांगलं काम होत आहे. याबद्दल मला समाधान वाटतं, चांगलं वाटतं. आणि मी या सर्वांचा ऋणी आहे. जे माझे वाचक आहेत, जे माझे वाचक आहेत, श्रोते आहेत, माझे व्हिडिओ पाहतात, त्यांचंसुद्धा अभिनंदन, मनापासून अभिनंदन. त्यांचं जीवन चांगलं जावं,
त्यांना हवे ते मिळू, पाहिजे ते मिळू, ते सतत आनंदात राहो, मजेत राहो, त्यांची प्रगती हो, त्यांना यश लाभो, त्यांची कीर्ती हो, त्यांचं आयुष्य वाढो, त्यांना सर्व काही गोष्टी मिळू, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो, त्यांच्या लेकराबाळांचं भलं हो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. जे जे वाचक माझे व्हिडिओ पाहतात, या ऐकतात, जे जे श्रोते, वाचक असो, श्रोते असो, या कोणीही असो, जे जे माझे व्हिडिओ पाहतात, ऐकतात, त्या सर्वांचं अभिनंदन. या माझ्या व्हिडिओमधून मी दुसऱ्यांना चांगलेच मार्गदर्शन करत असतो, दुसऱ्यांना चांगलंच काही देत असतो. माझ्या प्रत्येक कवितामधून, या माझ्या प्रत्येक गाण्यामधून दुसऱ्याला चांगला बोधच होतो. माझे गाणी निसर्गावर आहेत, शिक्षणावर आहेत, काही गाणी पिक्चरवर आहेत, वेगळ्या बाबीवर माझी गाणी आहेत, प्राण्यावर आहेत, वेगळ्या बाबीवर, वेगळ्या गोष्टीवर माझी गाणी आहेत. दुसऱ्याची प्रगती व्हावी, दुसऱ्याचा विकास व्हावा, दुसऱ्याला काहीतरी मार्गदर्शन व्हावं, दुसऱ्याला काहीतरी समजावं, विद्यार्थ्यांना सहकार्य व्हावं, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावं, दुसऱ्यांचं मनोरंजन व्हावं, दुसरे सतत आनंदी राहावेत, दुसरे सतत मजेत राहावेत, आपल्याकडून काही ना काहीतरी ज्ञान दुसऱ्याला मिळावं, हाच माझा प्रयत्न आहे, हाच माझा खरा उद्देश आहे. माझे 3 चॅनल आहेत. एक आहे नागेश होळकर ऑफिशियल, दुसरं आहे जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर, आणि तिसरं आहे माय परफेक्ट एज्युकेशनल चॅनल. तसेच माझं इंस्टाग्रामचंही चॅनल आहे आणि फेसबुकचंही चॅनल आहे. या सर्वांमधून मी चांगला संदेश देत असतो, चांगलं मार्गदर्शन करत असतो. माझे युद्धाबाबत सुद्धा व्हिडिओ आहेत. जगाने युद्ध करू नये, जगाने शांतता ठेवावी, जगाने मानवता ठेवावी, जगाने प्रेम ठेवावं, युद्ध करून आपला नाश करू नये, युद्ध करून आपल्या संस्कृतीचा, आपल्या देशाचा नाश करू नये, पैशाचा नाश करू नये, प्रेमाचा नाश करू नये, सत्याचा नाश करू नये, चांगल्या गोष्टीचा नाश करू नये. यासाठीच मी युद्धावर गाणी केलेली आहे. प्रत्येक बाबीची माझी गाणी आहे आणि प्रत्येक बाबीची गाणी करणार आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल मी गाणी करणार आहे. अजून मला खूप खूप काही गाणी लिहायची आहेत आणि खूप खूप काही गाणी यूट्यूबमध्ये टाकायची आहे. खूप खूप लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. माझं अजून काहीच झालं नाही, मी अजून कमीच आहे. अजून भरपूर लोक माझ्यापासून वंचित आहेत, म्हणजे माझी व्हिडिओ बघत नाही, माझी व्हिडिओ पाहत नाही. भरपूर लोकांना माझे व्हिडिओ माहीत नाहीत, माझे चॅनल माहीत नाही, म्हणून मला सर्वांपर्यंत पोहोचायचं आहे. माझ्या व्हिडिओद्वारे, माझ्या चॅनलद्वारे मला सर्व लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. माझ्यासाठी सर्व समान आहे, माझ्यासाठी सर्व समान आहे, म्हणून या सर्व लोकांपर्यंत मला पोहोचायचं आहे. गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, कोणत्या धर्माचा असो, कोणत्या जातीचा असो, सर्वांचा विकास व्हावा, सर्वांची प्रगती व्हावी, सर्वांना ज्ञान मिळावं, सर्वांना यश मिळावं, सर्वांचं जीवन चांगलं जावं, सर्वांचं आयुष्य वाढावं, सर्वांची प्रगती व्हावी, हाच माझा खरा उद्देश आहे, हाच माझा प्रयत्न आहे. म्हणून मी माझ्या व्हिडिओमधून, मी माझ्या चॅनलमधून सर्वांचा विकास करणार आहे, सर्वांची प्रगती करणार आहे. माझ्या हातून जेवढं घडेल तेवढी मी समाजसेवा करणार आहे. आणि मला या साथ देणारा ईश्वर आहे, परमेश्वर आहे, निसर्ग आहे, आणि वाचक आहेत, श्रोते आहेत, हे सर्व जण आहेत, हे सर्व लोक आहेत, ही सर्व पब्लिक आहे. मला साथ देणारी तुम्ही आहात. जण, लोक, पब्लिक, श्रोते, वाचक, सर्वजण मला साथ देणारे आहेत. आणि करता धरता विश्वनिर्माता परमेश्वर आहे, ईश्वर आहे. ईश्वरांची, या परमेश्वराची मला खूप साथ आहे. तसेच माझ्या आईवडिलांची मला खूप खूप साथ आहे.
माझे आईवडील माझ्यासाठी परमेश्वरच आहे. अशा प्रकारे मी माझ्या व्हिडिओमधून, माझ्या चॅनलमधून लोकांना काही ना काहीतरी देत असतो, लोकांचं मनोरंजन करत असतो. माझ्या हातून, माझ्याकडून ज्या ज्या लोकांचं समाधान झालं, ज्या ज्या लोकांना काही भेटलं, ज्या ज्या लोकांना काही मिळालं, जे जे लोक माझ्याकडून आनंदी झाले, तेवढंच मला समाधान आहे. म्हणून माझी इच्छा आहे की सर्वांनी आनंदी राहावे, सर्वांनी चांगलं जीवन जगावे, व्यसन करू नये, व्यसन करू नये, अशांतता ठेवू नये, निगामस्ती करू नये. सर्वांनी प्रेमाने राहावे, सर्वांनी चांगुलपणाने राहावे, सर्वांनी सत्याने राहावे, सर्वांनी निष्ठेने राहावे, सर्वांनी एकजुटीने राहावे, सर्वांची प्रगती व्हावी, सर्वांचा विकास व्हावा. सर्वजण सुखी राहावे, सर्वजण आनंदी राहावे. भांडण करू नये, मारामारी करू नये, कलह करू नये, कोणत्याही कारणासाठी, कुठल्याही कारणासाठी भांडण करू नये, राग क्रोध ठेवू नये, तिरस्कार ठेवू नये. तर प्रेम ठेवावे, प्रेमाने जग जिंकता येते. प्रेम ठेवावे, सत्यता ठेवावी, माणुसकी ठेवावी, नम्रता ठेवावी, चांगुलपण ठेवावे, सुंदरता ठेवावी. सर्वांनी चांगुलपणाने वागावे आणि सर्वांना यश मिळावे, सर्वजण सुखी राहावे, आनंदी राहावे, अशीच माझी अपेक्षा आहे. आता मी व्हिडिओ टाकल्यावर टीका करणारे भरपूर असतात. आता काही काही लोक असतात टीका करणारे. जगामध्ये सर्वच लोक सारखे नाहीत, हाताचे सर्व बोटं सारखे नाहीत, वेगळे आहेत. म्हणून जगामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात, वेगळ्या प्रकारचे लोक असतात. प्रत्येकाचं मन अलग अलग असतं, प्रत्येकाचे विचार अलग अलग असतात. सर्वांचे विचार सारखे नसतात, प्रत्येकाचं मत अलग असतं, प्रत्येकाचे विचार अलग असतात. प्रत्येकाला वेगळ्या प्रकारची आवडत असतं, प्रत्येकाची आवड वेगळी असते, प्रत्येकाचा छंद वेगळा असतो, प्रत्येकाचं म्हणणं वेगळं असतं, प्रत्येकाचं मत वेगळं असतं, प्रत्येकाचा विचार वेगळा असतो. म्हणून दुःखी होण्याचं काही कारण नाही, नाराज होण्याचं काही कारण नाही. म्हणून जे जे लोक मला कमेंट करतात, वाईट असो या चांगली, दोघांचंही स्वागत, कमेंट करणाऱ्याचंही स्वागत, न करणाऱ्यांचंही स्वागत, सर्वांचंच स्वागत. कारण या कमेंटमधून मला प्रेरणा मिळते, मला प्रोत्साहन मिळते. मग कमेंट चांगली असो या वाईट असो, मी कमेंटकडे लक्ष देत नाही. मी माझं कार्य चालू ठेवत असतो, अविरतपणे पुढे चालू ठेवत असतो. मला कमेंट बघायला वेळ नसतो, मी कमेंट बघत नाही. मी माझं कार्य अविरतपणे चालू ठेवतो. मी कोणा कमेंटकडे लक्ष देत नाही, पुन्हा कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही. जे माझं कार्य आहे ते मी करत असतो. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वांनी माझे व्हिडिओ पाहावेत, मोठे असो की छोटे व्हिडिओ पाहावेत. माझ्या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ पाहावेत, इंस्टाग्रामचे पाहावेत, फेसबुकचे पाहावेत. आणि त्यांना जे जे त्यांचं मत आहे त्या त्यांनी कमेंट करावे. सर्वांनी माझे व्हिडिओ पाहावेत. कारण माझे 3 चॅनल आहेत. नागेश होळकर ऑफिशियल, जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर, माय परफेक्ट एज्युकेशन चॅनल, हे माझे 3 चॅनल आहेत. या तिन्ही चॅनलचे व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि तुमचं मत व्यक्त करा. कमेंटद्वारे तुमचं मत व्यक्त करा. माझे व्हिडिओ कसे वाटतात, चांगले आहेत की नाही, त्यातून तुम्हाला काही मिळतं की नाही, याबाबत कमेंट करा, अवश्य कमेंट करा. कमेंट केल्याबद्दल मला दुःख नाही. मी कमेंटकडे लक्ष देत नाही, कारण ज्या माणसाला पुढे जायचं आहे, ज्या माणसाला प्रगती करायची आहे, ज्या माणसाला समाजसेवा करायची आहे, ज्या माणसाला दुसऱ्याला सुधरवायचं आहे, ज्या माणसाला पुढे पुढे जायचं आहे, प्रगती करायची आहे, विकास करायचा आहे, तो माणूस कमेंटकडे लक्ष देत नाही, कोण्या दुसरीकडे लक्ष देत नाही. जो चांगला आहे, जो खरा आहे, जो इमानदार आहे, जो प्रामाणिक आहे,
तो कमेंटकडे लक्ष देत नाही. कोण काय म्हणतो, कोण जळतं, कोण वाईट कमेंट करतो, कोण टीका करतात याच्याकडे तो लक्ष देत नाही. तो सतत पुढे जात राहतो. दुसरीकडे कानडोळा करून, इतरांकडे कानडोळा करून तो सतत पुढे जात असतो, आपली प्रगती करत असतो. म्हणून मी कोणत्याही प्रकारच्या कमेंट वाचत नाही, बघत नाही, तर माझं मी सतत कार्य चालू ठेवत असतो आणि माझं काम करत असतो.